तेलंगणाच्या धर्तीवर राज्यातही शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केलेली आहे। राष्ट्रवादी एसपीचे नेते अनिल देशमुख यांनी तशी मागणी केली आहे। विधिमंडळ अधिवेशनामध्ये कर्जमाफीची घोषणा करा अशी मागणी त्यांनी केली आहे। तर अनेक सरकारी अधिकारी दबावात नियमबाह्य काम करतायत असा आरोपही त्यांनी केलाय आणि त्या अधिकाऱ्यांची यादी तयार करत असल्याचंही देशमुख यांनी म्हटलेलं आहे। माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, तेलंगणामध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे तशीच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी द्या अशी मागणी केली आहे। आणि त्याचबरोबर काही अधिकारी हे दबावामध्ये नियमबाह्य काम करतायत, त्यांची यादी आम्ही तयार करत असल्याचं अनिल देशमुख यांनी सांगितलंय। 2 दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू। त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे। महायुतीच्या आमदारांना भरघोस निधी देण्यापेक्षा कांदा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी बरं का जो संघर्ष करतोय त्याला देण्याचा प्रयत्न करा। तेलंगणामध्ये सरकारनं शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमाफी केलेली आहे। आमची मागणी आहे माननीय उद्धव साहेबांची, पुन्हा एकदा शिवसेनेची, या राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जातून मुक्त करता येईल का? बरं का, हे महायुतीच्या लोकांना हे टक्केवारीत पैसे देण्यापेक्षा खोके खोके तुम्ही शेतकऱ्यांचा विचार करणार आहात की नाही? दूध उत्पादक, कांदा उत्पादक, सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात सुरू आहेत। याबद्दल जर मुख्यमंत्र्यांना बांबू घालायचा असेल तर त्यांना बांबू घालू विधानसभेच्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।